नमस्कार. खाद्यसृष्टीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज मी घरामध्ये सोप्या पद्धतीने टूटी फ्रुटीची नानकटाई कशी बनवायची ह्याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करत आहे. ह्याच्यात मी न मैदा घातलेला आहे ना मी साखर घातलेली आहे. अगदी सोप्यात सोपी पद्धत वापरून ही नानकटाई मी घरात बनवलेली आहे. तो व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा. मी आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून आमच्या नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. इथे मी 1 कप इतकं ऑर्गॅनिक गूळ घेतलेला आहे. त्यामध्ये आपल्याला पाव कप इतकं दूध घालायचं आहे रूम टेम्परेचरवरचं आणि 3 टेबलस्पून इतकं तूप घालून घेत आहे. आज आपण हे नानकटाई बनवणार आहोत. ते हेल्दी आणि पौष्टिक आहे, त्यामुळे आपले बाकीचे सगळे जिन्नस देखील हेल्दी आणि पौष्टिक असणार आहे. त्यामुळे मी इथे 3 टेबलस्पून इतकं तूप घालून हे व्यवस्थित मिक्स करून घेत आहे. आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर गॅसवर ठेवायचं आहे, जेणेकरून आपलं गूळ व्यवस्थित वितळलं जाईल. तुम्ही बघू शकता मी आता गॅसवर ठेवलेला आहे ही कढई आणि ते व्यवस्थित गूळ वितळेपर्यंत मिक्स करून घेत आहे. गूळ व्यवस्थित मिक्स झालं त्यानंतर आपल्याला हे पूर्ण थंड करून घ्यायचं आहे रूम टेम्परेचरवर. त्यानंतर मी 1 कप इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये पाव कप इतकं बारीक 0 नंबरचा रवा घालत आहे आणि तेवढाच आपण डेसिकेटेड कोकोनट घालत आहे आणि बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घालून आपल्याला हे ड्राय इंग्रेडियंट्स सगळे एकजीव करून घ्यायचे आहेत. एकदम हलक्या हाताने आपल्याला हे ड्राय इंग्रेडियंट्स मिक्स करून झाल्यानंतर आपण मगाशी बनवलेलं गुळाचं सिरप ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे. मी थोड्या प्रमाणामध्ये घालून ह्याचा एक डो लावून घेत आहे. ह्यामध्ये साधारण हाफपेक्षा थोडंसं जास्ती गुळाचं सिरप मी यामध्ये घालून ह्याचा एक डो बनवून घेतलेला आहे. अगदी कट अँड फोल्ड मेथडमध्ये आपल्याला ह्याचा डो लावून घ्यायचा आहे, जेणेकरून ह्याच्यामध्ये एअर कॉर्पोरेट होईल. आता मी यामध्ये काही तुटी फ्रुटी घालत आहे आणि व्यवस्थित आपला सॉफ्ट असा डो लावून घेत आहे. तर इथे आपला डो लावून तयार झालेला आहे. ह्याचा मी एक गोळा हातावर रोल करून घेते आणि ह्याची नानकटाई बनवून घेते. तर इथे मी सगळ्या नानकटाई बनवून घेतलेल्या, तर त्यावरून थोडेसे अजून तुटी फ्रुटी लावून त्याला डेकोरेट करून घेत आहे. तर इथे आपल्या सगळ्या नानकटाईंना तुटी फ्रुटी लावून झालेला आहे. आता मी हा बेक करत आहे ओव्हनमध्ये 180 डिग्री सेल्सिअसवर साधारण 10 ते 15 मिनिटं मी ह्याला बेक करून घेत आहे. 10 ते 15 मिनिटं झालेले आहेत. आपले सगळ्या नानकटाई बनवून तयार झालेले आहेत. आता मी ह्याला पूर्ण थंड करून घेत आहे. त्यानंतर मी तुम्हाला दाखवते की हे कशा झाल्या त्या. तोपर्यंत मी दुसरी बॅच देखील ओव्हनमध्ये टाकते आणि इथे आपल्या खुसखुशीत आणि खमंग अशा तुटी फ्रुटीच्या नानकटाई बनवून तयार झालेल्या आहेत. तुम्ही देखील ही नानकटाईची रेसिपी नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल आणि आम्हाला कमेंट करून नक्की कळवा की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती. खाद्यसृष्टी बघत राहा, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपी सोबत. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.